नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आदिवासी तरुणांना कर्ज नाकारणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, एकलव्य संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत अर्ज मंजूर झाल्यानंतरही आदिवासी तरुणांना बँकांकडून जाणून-बुजून कर्ज नाकारले जात असल्याचा आरोप एकलव्य संघटनेने केलेला असून या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत मुजूर बँक अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात यावी या संदर्भातील निवेदनही देण्यात आले। दरम्यान यावेळी मुजूर बँक अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले। दरम्यान यावेळी संघटनेचे ॲडव्होकेट राजेंद्र वाघ, दिलीप माडी, विश्वनाथ सोनवणे, कमलभाऊ सूर्यवंशी, रवी बोरसे, युवराज वाघ, आनंद वाघ, सुरेश मोरे, ज्ञानेश्वर मोरे, काशीनाथ मोरे, रूपचंद पवार, मनीषाताई चव्हाण यांच्यासह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। एकलव्य संघटनेच्या मार्फत निवेदन देण्यासाठी आलो असता मी दिलीप माळी, एकलव्य संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश विभागीय सचिव, एकलव्य मार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत आमच्या लोकांचे फक्त ऑनलाईन बँक कर्जाचे फॉर्म भरले जातात, पण बँक कुठेही दखल घेत नाही, मनावर घेत नाही व कर्ज वितरण करत नाही। यासाठी आज रोजी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। जर कधी या निवेदनाचा गांभीर्याने विचार नाही केला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। केंद्राच्या 70 वर्षानंतर देखील आजपर्यंत बँकवाले आदिवासी समाजाला न्याय देऊ शकले नाही व देऊ इच्छित नाही, म्हणून आम्हाला शासनाच्या दरबारापर्यंत न्याय मागण्यासाठी यावं लागतं। जिल्हाधिकारी साहेबांनी बँकवाल्यांना आदेश करायला पाहिजे की आदिवासी लोकांना कर्ज पुरवठा करण्यात यावा। यासाठी आम्ही आज रोजी निवेदन देण्यात आलो आहे।